महत्वाची बातमी समोर येते। मुख्यमंत्री फडणवीस सुनेत्रा पवारांची भेट घेणार आहेत। आज रात्री देवगिरीवर त्यांची भेट घेण्यात येणार आहे। लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती आहे। सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवारांसोबत बैठक होणार आहे। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ही बैठक होणार आहे। लोकशाही मराठीला सूत्रांकडून ही माहिती आता प्राप्त होती। तर या ठिकाणी ही मोठी बातमी आता समोर येते। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत। आज रात्री देवगिरीवर एक बैठक देखील होणार असल्याची ही माहिती समोर येते। सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवारांसोबत ही बैठक होणार आहे। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ही बैठक होणार आहे। लोकशाही मराठीला सूत्रांकडून ही माहिती समजते। खरं तर आज सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। त्यानंतर आणखी काही घडामोडींना आता वेग आल्याचं पाहायला मिळतंय। आज रात्री देवगिरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुनेत्रा पवारांची भेट घेणार आहेत। सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवारांसोबत त्यांची एक बैठक होणार आहे। या बैठकीत नेमकी काय चर्चा होते, काय निर्णय होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, काय अधिकची अपडेट? नक्कीच आपण बघतोय कृपा की आत्ताच थोड्या वेळापूर्वी सुनेत्रा पवार यांनी शपथविधी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। त्यांचा शपथविधी सोहळा जो आहे ते पार पडलेला पाहायला मिळतो आणि आता खरं तर त्या बारामतीला जाणार होत्या। देवगिरी बंगल्यावरच लगेच निघणार होत्या बारामतीला जायला, मात्र अद्यापही त्या बारामतीला गेलेल्या नाहीयेत। त्या त्यांच्या बंगल्यावरच आहेत देवगिरीवर आणि या क्षणी अशी माहिती येते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते त्यांना भेटायला येणार असल्याची माहिती आहे। त्यांच्यात काही बैठका पार पडणार असल्याची देखील माहिती मिळते। पार्थ पवार, जय पवार देखील त्या सुनेत्रा पवार यांच्याबरोबर असणार आहेत आणि त्याचबरोबर विविध जबाबदाऱ्या ज्या आहेत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्या त्यांच्यावर आलेल्या आहेत। त्यामुळे एकंदरीतच अर्थसंकल्प सादर व्हायचा राज्याचा, तर या संदर्भातली कदाचित बैठक असू शकेल किंवा इतर राजकीय घडामोडींची गणित जी आहेत ती बसवायची असतील या संदर्भातही असू शकतं। कारण आपण बघितलं की पार्थ पवार ताबडतोब ज्यावेळी शरद पवार बोलले की मला यातलं काही माहिती नाही, त्याच्यानंतर थोड्याच वेळात पार्थ पवार गोविंद बागेत पोहोचले आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये चर्चा झाली। त्यावेळी अजित पवारांचे जे निकटवर्ती आहेत किरण जी, निश्चितच मुद्दा लक्षात येतोय भाग्यश्री। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।